एका महत्त्वाच्या विषयावर मी बोलत आहे, ते म्हणजे बालक आणि पालक. बालक आणि पालकचं नातं तुटून नेहमीसारखं असतं. पण पण बालक आणि आजी आजोबांसोबतचं त्याचं नातं ओके असतं, ठीक असतं. बालक आणि आजी आजोबांमध्ये संवाद होतात. का होतात? कारण दोघं एकमेकांना जज करत नाहीत आणि दोघं एकमेकांना क्रिटिसाइज. बालक आणि आजी आजोबांमध्ये संवाद होतात. का होतात? कारण दोघं एकमेकांना जज करत नाहीत आणि दोघं एकमेकांना क्रिटिसाइज करत नाहीत. पण बालक आणि पालकचं नातं असं नसतं. दोघं एकमेकांना जज करतात, क्रिटिसाइज करतात. दोन कारण आहेत बालक आणि पालकाचं नातं त्यांच्यामध्ये संवाद का चांगला होत नाही. दुसरं कारण तर याचे जनरेशन घ्या. पण पहिलं सर्वात महत्त्वाचं आणि मोठं कारण ते म्हणजे बालक आणि पालकमधली मैत्री नसल्यामुळे. बालक आणि पालकमध्ये मैत्री होणं खूप महत्त्वाचं आणि खूप गरजेचं आहे. कारण एक चांगली पालक काय करतात 24/7 पॅरेंटिंगचीच ड्युटी करतात. अरे तुम्ही 24/7 पॅरेंटिंगचीच ड्युटी करतात. अरे तुम्ही 24/7च्या ऐवजी 20/5 करा. 20 तास पॅरेंटिंग करा, 4 तास तरी तुम्ही तुमच्या मुलं बाळांची मित्रमैत्रीण व्हा. त्यांच्याशी संवाद साधा, त्यांना समजून घ्या, त्यांना इम्पॉर्टन्स द्या. त्यांना सिरियसली घ्या. त्यांचं पण नवीन पिढीची पॉईंट ऑफ व्ह्यू ऐका, त्यांचं पण दृष्टिकोन बघा, त्यांचं पण समजून घ्या. अशा कारणांमुळे बालक आणि पालकमध्ये चांगली मैत्री नसल्यामुळे काय होतं, नंतर बालक पालकचा संवाद होत नाही, नातं तुटतात. आणि त्यानंतर मग म्हातारपणी बालक ना पालकांना भेटायला येत नाही. तो महिन्याला पैसे प्रोव्हाइड करतो, शेजाऱ्यांना पैसे देतो की जाता येता माझ्या आईबाबांना बघा. घरात कॅमेरे तोच तो अमेरिका ऑस्ट्रेलिया तिथून कॅमेऱ्यातून आईबाबांची काळजी घेतो. पण प्रत्यक्ष काही येत नाही. का नाही येत? कारण यंग एजला पालक बालकाचे मित्रमैत्रीण नाही होऊ शकत. त्या कारणामुळे हे असं होतं. आणि अजून सांगायचं झालं तर अजून एक मोठी गोष्ट ती म्हणजे की ठीक आहे, बालक अजून पालक झालेला नसतो, पण सगळे पालक एका काळी बालक असतात आणि काळाप्रमाणे माणसाला बदलावंही लागतं. सो आय थिंक थोडं तुम्ही बदलून 24 तास 24/7 पॅरेंटिंगची ड्युटी करायची गरज नाही आहे. 20/5 केलं तरी पुरेसं. दिवसातले 20 तास जरी तुम्ही तुमच्या मुलांना क्रिटिसाइज करता, वाईट बोलता, त्यांचे विकनेसेस दाखवता, त्यांना रोकटोक करता, अरे हे करू नको, ते करू नको, हे कर, ते कर, असं कर, तसं कर, तर 4 तास तरी दिवसातले निदान तुम्ही चांगलं पण बोला तुमच्या मुलांना. प्रेमाने बोला, प्रेमाने सांगा त्याचं कौतुक पण करा. आणि कौतुक केल्याने ना अजून त्याला चांगलं वाटेल आणि तो अजून चांगलं प्रगती करेल जीवनात. त्याचं कॉन्फिडन्स वाढेल. आपण कॉन्फिडन्स वाढायला मुलांचं काहीच करत नाही, पण त्याचं कॉन्फिडन्स खाली पडायला ना इतकं खूप काही बोलतो. त्याला कन्फ्यूज करायला आपण एक चान्स पण नाही ठेवत सोडायचं. त्याला इतकं कन्फ्यूज करून टाकतो. आणि आपण अशा सोसायटीमध्ये राहतो की आपण कोणी कोणाला काही सांगत नाही. आता फॉर एक्झाम्पल आता टीनेज
टीनेज तर माहिती आहे, टीनेज एज किती क्रुशियल असतं. पिरियड्स असू, प्युबर्टी असू, त्यावेळेस हॉर्मोन्स ग्रोथ असू, मुलामुलींमध्ये त्यावेळी अट्रॅक्शन असतं. तर हे आई बाबा सांगत नाही, गोष्टी लपवतात. इव्हन मुलं बाळांनी त्यांना प्रश्न विचारले तरी ते टॉपिक नेग्लेक्ट करतात. मग ते अर्धवट माहिती यूट्यूबवर बघतात, गुगलवर बघतात, त्यांची अर्धवट माहिती मित्रमैत्रिणी सांगतात त्यांना. परत त्यातलं एक अर्ध डोक्याचं असलेलं कोणी पण मोठं सगळे अर्धवट चुकीची माहिती सांगतात. मग मुलं मुली चुकीचं क्युरियस असतं, जाणून घ्यायचं असतं, मग त्याच्यात चुकीच्या रस्त्यावर जातात. आणि आजूबाजूला सध्याचं जे सोसायटी आहे ते खूप असं मोठं असं घाण आणि विचित्र पद्धतीचं आहे. सगळ्यांना लवकरात लवकर सक्सेस हवं आहे, सगळ्यांना लवकरात लवकर पैसा हवा आहे आणि सगळ्यांना नुसतं दिखावाचं करायचं, दिखाव्याची जिंदगी जगायची आहे, असं झालेलं आहे सध्याच्या काळात. त्यामुळे मला असं वाटतं की बालक आणि पालक मित्रमैत्रिणी होणं खूप गरजेचं आहे. दोघांकरताही त्यांच्यामध्ये चांगला संवाद होणं, दोघं एकमेकांना समजून घेणं, एकमेकांना सांगणं हे खूप जास्त गरजेचं आहे. आणि पालकांचा पण खूप मोठा रोल आहे. म्हणजे नुसतं सोसायटीच्या नावाखाली लग्न केलं आणि जन्माला मुलं घातली म्हणजे काम संपलं नाही आहे. आणि गुगल आणि AI पण प्रिडिक्ट केलं की 2050 पर्यंत भारतामध्ये 60 to 70% सगळे लोक सिंगल राहणार आहेत, कोणी लग्न करणार नाही आहे आणि कोणी मुलं बाळं पैदा करणार नाही आहे. कारण आजकालचं जे असं सोसायटी झालेलं आहे त्यामुळे कुणालाच असं काहीही नको आहे. आणि आय थिंक कुठेतरी चांगली गोष्ट काय होणार, इंडियाचं पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये राहणार, पॉवर्टी गरिबी जी आहे आपल्या देशामध्ये ते कमी होणार आणि आय थिंक सगळ्यांना सगळे फॅसिलिटीज भेटणार. सगळ्यांना अन्न, वस्त्र, निवारा, चांगलं हेल्थ केअर ट्रीटमेंट भेटणार आहे. जे अब्रॉडला भेटतात ना ते भारतामध्येही भेटणार आहे 2050 पासून. आणि मेन म्हणजे मान्य आहे सोसायटी आणि सोसायटीचा दृष्टिकोन आणि विचारणा बदलत चाललेला आहे. आपल्या पणजोबाच्या काळी शिक्षण महत्त्वाचं नव्हतं, तेव्हा नुसतं 8-9 तेव्हा बालिका वधूसारखं बालविवाह होतं, मोठा एज गॅप असायचं, जनरेशन गॅप असायचं, शिक्षण तर नव्हतंच. लग्न करायचे आणि 8-9 मुलं पैदा घालायचे, 8चे नंतर 4 झाले. आपल्या आजी आजोबांच्या वेळेस आजी आजोबांनी पण तेच केलं. तेव्हा पण आजी आजोबांच्या काळात शिक्षण नव्हतं, 4 मुलं पैदा घातले, 4 झाले. आपल्या आजी आजोबांच्या वेळेस आजी आजोबांनी पण तेच केलं. तेव्हा पण आजी आजोबांच्या काळात शिक्षण नव्हतं, 4 मुलं पैदा घातले आणि नंतर तुमचं कर्म म्हणून त्यांना जसं गंगेत आपण मेलेल्या माणसांचं हे करतो, अस्थि विसर्जन करतो, तसं तुमचं कर्म तुमच्या नशिबा आहेत म्हणून मग सोडून देतात विषय. तेव्हा डिवोर्स नव्हते, ऑप्शन नव्हतं की कोणाशी लग्न करायचं, तुला लग्न करायचं आहे की नाही. आणि जरी असं पण झालं की की लग्न लावून दिलं, नवरा दारुडा निघाला, शिवीगाळ करत होता, मेंटल हॅरेस करत होता, तरी आजी आजोबांनी सांगितलं नाही यायचं, तुमचं तुम्ही बघायचं, जगा मरा, तुमचं हे करा. मग ते हळूहळू शिफ्ट होत गेलं. आपल्या आईबाबांच्या काळात आपल्या आईबाबांच्या काळात करिअर इम्पॉर्टंट झालं, जॉब्स आल्या, करिअरसोबत एक चांगलं लाईफ पार्टनर हे इम्पॉर्टंट झालं. आणि मग आपल्या आईबाबांपासून मग हळूहळू डिवोर्स पण झालं सुरू. कंपॅटिबिलिटी असो किंवा अनेक कारणांमुळे मग ते 2 लोक सेपरेट व्हायला लागले.
पण त्यांच्या काळात आईबाबांच्या काळात डिवोर्सचं पण एक मोठं टॅबू आहे आणि होतं. पण आजच्या काळात आता असं काहीच नाही आहे. सगळ्यांना ना सगळे इन्स्टंट हवे आणि आजच्या काळात ना सगळे एकमेकांना ऑप्शन झालेलं आहोत आम्ही. सगळ्यांना सगळं असं इन्स्टंट हवं आहे. चला हे आवडलं तर ते आवडलं तर हे नको, चला डिवोर्स, चला दुसरं लग्न, चला तिसरं, चला सिंगल. सो आता काळ वेळ बदललेला आहे आणि मला असं वाटतं की पॅरेंट्स आणि मुलाबाळांमध्ये मैत्रीचं नातं असणं हे खूप गरजेचं आणि खूप महत्त्वाचं आहे. त्याशिवाय दोन असे हँड्स आमने सामने पॅरलली नाही मूव्ह होऊ शकतं. कारण ना शेवटी ॲट द एंड ऑफ द त्याशिवाय दोन असे हँड्स आमने सामने पॅरलली नाही मूव्ह होऊ शकतं. कारण ना शेवटी ॲट द एंड ऑफ द डे कुठे ना कुठेतरी एकमेकांना आता आपल्याला दोन्ही हाताची गरज असतेच. एका हाताने ठीक आहे माणूस करतं कसं बसं सर्वाईव्ह होतं, पण दोन हात असले की आपण दोन्ही एकमेकांच्या हातावर ना रिलायबल असतो. सेम तसंच आहे. यंग एजमध्ये थोडं पॅरेंट्सनी मुलांना सपोर्ट केलं, चिअर केलं, मित्रमैत्रीण बनले तर म्हाताऱ्या एजमध्ये पण मग पॅरेंट्सलाच चांगलं आहे. म्हाताऱ्या एजमध्ये ते तसं बॉन्ड क्रिएट झालेलं असतं आणि मग पॅरेंट्सला पण काही त्रास नसतो असं एकटेपणाचं. मग त्यांच्याकडे लक्ष द्यायला असतं, फिजिकली लक्ष द्यायला असतं. आणि पॅरेंट्सनी पण त्या त्या एजला ना मुलांशी ना डिस्कस केलं पाहिजे. सगळ्या टॉपिक्सवर ना बोललेलं पाहिजे. कुठलं पण टॉपिक ना टॅबू नाही आहे. टीनेज अट्रॅक्शन असो, पिरियड्स असो, प्युबर्टी असो किंवा सेक्स असो, ड्रग्स असो, हे त्यांना ना माहीत असलं पाहिजे. त्याचे नुकसान काय आहे, कुठल्या वयात केलेलं पाहिजे, कुणाशी केलेलं पाहिजे, कसं केलेलं पाहिजे. कारण त्यांच्या मनामध्ये पण खूप ना क्युरिओसिटी असते, प्रश्न पाहिजे. कारण त्यांच्या मनामध्ये पण खूप ना क्युरिओसिटी असते, प्रश्न असतात आणि ना त्याला ना तो प्रॉपर व्यक्ती भेटत नाही जो त्याला माहिती सांगेल. तर आय थिंक त्यावेळी त्या क्षणाला तुम्ही पॅरेंट होणं तुमच्या मुलांचे ना खूप गरजेचं आणि महत्त्वपूर्ण आहे. एवढंच सांगायचं होतं बालक पालक या नात्यामध्ये.